ह्या प्रकरणाशी आमच्या आमच्या संस्थेच्या प्रकरणाचा काही संबंध नाही। हा रीतसर शिक्षकाचा प्रस्ताव दाखल केलेला आहे आणि त्याची मान्यता मिळालेली आहे। सध्या प्रकरण शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे प्रस्ताव दाखल आहे आणि ही जी तक्रार केली आहे या संबंधात हेमंत बांडेगुचे यांचा तो मानसिक त्रास देऊन तक्रार करून पैसे लाटण्याचा धंदा आहे। त्याच्यामुळे त्याने हे जाणून बुजून मानसिक त्रास देण्याच्या दृष्टिकोनातून तक्रार केलेली आहे। संस्थेच्या अंतर्गत वादामुळे कोणीही सभासद नाही आहे आणि त्याच्या या प्रकरणाशी काही संबंध नाही आहे, परंतु त्यांचा हा एक या संबंधात तक्रारी करणे आणि पैशासाठी ब्लॅकमेल करणे हा त्याचा धंदा असल्यामुळे त्यांनी ही तक्रार केलेली आहे। राज्यात 2012 पासून शिक्षक भरती झाली नाही, मात्र अनेक ठिकाणी बोगस शिक्षकांच्या भरत्या करण्यात आल्या। बॅकडेटमध्ये मान्यता दाखवून शिक्षण भरत्या करण्यात आल्या। यामध्ये भंडारा जिल्ह्यातील नवप्रभात शिक्षण संस्थेचं नाव पुढे येत आहे आणि आपण सध्या भंडाऱ्याच्या नवप्रभात विद्यालयात आहोत। बघू शकतो आपण इथं खरं पाहायला गेलं तर शिक्षक भरती ही 2012 नंतर करण्यात आली नाही, मात्र तरीसुद्धा शिक्षण संस्था चालकांनी आर्थिक लाभापोटी शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक व कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन मंत्रालयातून विशेष बाब म्हणून ही नियुक्ती करून घेतली। हे सर्व प्रकरण समोर येतात मोठी खळबळ उडाली असून मंत्रालय स्तरावरून आता कारवाईची पावले उचलली जात आहेत। या प्रकरणी 580 बोगस शिक्षकांचे वेतनही थांबवण्यात आले आहे, तर 5 जणांना या प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यातीलही धागेदोरे या प्रकरणात असल्याचे दिसून येत आहे। अनुभव नसताना मुख्याध्यापक पद मिळालेल्या पराग उईके यांना भंडारा जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे, तर भंडाऱ्यातीलच नवप्रभात शिक्षण संस्थेचं नाव देखील या प्रकरणात आता पुढे येत आहे। या सर्व प्रकरणात समिती नेमून कारवाई करण्यापेक्षा SIT गठीत करावी अशी मागणी नागपूरचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केलेली आहे। या प्रकरणात चौकशीदरम्यान काय नेमकं समोर येते, कोणाचे धागेदोरे याच्यामध्ये सापडतात आणि कोण दोषी आढळतात याकडे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा।